नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि शुभ सकाळचं गावाकडचं सुंदर वातावरण बघा, किती प्रसन्न आहे ते अगदी. तर काय आहे ना, आमच्याकडे ज्याने कुळीत पेरलेले होते तर त्याने कुळीत काढायला सुरुवात केली. आम्ही काही कुळीत पेरलं नव्हतो, पण शीतल काकूंनी कुळीत पेरले होते, मग ते आता काढायला त्याने सुरुवात केली. तर आपण तिकडेच चाललो आहे. आमच्याकडे कुळीत आहेत, त्याला आम्ही कुळीत म्हणतो. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कोकणात कशाप्रकारे कुळीत काढतात ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला. तर आमच्याकडे भात कापणी झाल्याच्या नंतर कुळीत पेरतात आणि नंतर थंडी वगैरे पडू सुरुवात होतात, तर त्यामुळं दवातनं मस्त रुजून येतं ही कुळीत. आणि त्यासाठी काय जास्त का पाणी वगैरे पण लागत नाही. आणि तुम्हाला आजूबाजूस हे आवाज येत असेल तर जमीन ज्याने केली आहे ना, तर ते चोपत आहेत खाली. इकडे काकू पण कोणीतरी आहे खाली आणि वरती काकून जमीन केलं नाही, तर त्याचा आवाज येतो तुम्हाला. तर आता आपण डायरेक्ट मळ्यात गेल्यावर भेटू. तर आता आपण पोचलो आहे खाली मळ्यात. या साईडला बघा, इकडं आपण मॅचेस झालं ना, तर इकडेच झालं खाली. आणि हा बघा किती मस्त साड्या वगैरे लावून ठेवल्यात कोणी जायला म्हणून, गोरं वगैरे. तर आता आपण इकडनं आतमध्ये जाऊया. मस्त गेट पण केलेलं आहे बघा. आणि हा खळा इथं हे सुकवलेलं आहे कुळीत. इथं आया आहे आणि इकडे काकू आहे. हीच ती शीतल काकू. जरा बघ इकडे, बघू दे, कळू दे शीतल काकू कोण. थंडी लागते लय सकाळी. आणि इकडे एका आया सकाळी सुटून आली आहे थंडीत ना. तर काकू मस्त सांगित, हे पेरलात कधी कुळीत? आता कधी रे? अंदाजे भाता कापून झाला त्यानंतर ना. भात कापून झाला ना. हा त्याच्यानंतर म्हणजे जेमतेम 3-3.5 महिने झाले असतील ना. हा, मग तेव्हा याने पेरला नाही. आणि आता हे बघा कशी काकू काढताय बघा कशी. बघा एवढे रुजून आलेत, एवढी वाढ झाली याची. शेंगा बघा. या कसा वाटतं की म्हणजे कधी काढूचा असता, या असं पिकल्यावर की सुकल्यावर? असं सुकल्यावर पाना बिना सगळी गळशी आहे काय. तर म्हणजे आता बघा 3-3.25 महिन्याच्या नंतर आता हे कुळीत तयार झाला. आणि आता हे आता काढते. ह्या काय गे मध्ये तेच मुळा पेरलेला ना भाजीचा, त्याला आता ती जुनावला. मग तर काढलात का नव्हता? तर नाही काढलेला, राहिला असं कशी ह्याच्यात कुळदात ना कुळी उपटायचा, म्हणून मग तर आलंच नाही. मग होय का? आता एवढं झालं होतं तू कधी जुनावला एवढं मोठं आहे का मुळं? इकडं बघा काय मुळाची भाजी बघा, जी भरपूर वेळ झाली की अशी होता, त्याची फुलं येतात. हा, याची भाजी बघ, त्यांना बिया बघ म्हणावे कशी सोडायचं. मग ह्याच्यात बिया ना होईल की काको? होय ना. काय माहिती पिकती तर ह्या बघ पिकल्याशिवाय बी होता पिकलेला शेंगा. तर इकडे ही आया आहे. आया सांग, कुळदापासून काय काय बनवता येतं की? पिठला आणि बघतो झुणका आणि डाळ बिळ काय पण बनवतात. जाळ नाही कुळदाची बनवली, अख्ख्या कुळदाची बनवतात ना गे? मोडवणी. हा काय मोडवणी म्हणजे जे कुळत अख्खाचं कुळीत असतात ना, मोड काढायचं. हा, त्याला मोड काढणार. आणि ते डाळने भाजी पण बनवता येतं ना. हा, मग डाळ भाजी पण बनवता येतात. आणि कुळदाच्या पिठाचा पिठलं आणि पिठी पण ते बनवता येतात. आता कसा पावसानं ते सगळं जाम झाली जमीन, त्याच्यामुळे चांगला झाला नाही. होय काय? ते मग जरा असं पातळ वाटतं रुजून आलेला. घट्ट नाही बा, शेंगा बिंगा चांगल्या प्रकारचं. काकू म्हणता पातळ रुजून आला त्यामुळे चांगला आहे. ह्या शेंगा आहेत ना ह्या, तर त्या चांगल्या रुजून येत. मग त्यामुळं पण तू हे पेरूच नाही पाहिजे होतं, भाजी ती वेगळी पेरूच पाहिजे होतं ना गे. हा, एके बाजू ठीक आहे. शेंगा बघा ह्या हिरव्या आहेत आणि ह्या मस्त पिकलेल्या. आयांना ह्याचं कुळीत काढून दाखवलं नाही बघा. शेंग्यातलं हे कुळीत मस्त आहेत ना. काको तुम्ही हे उकडवून पण खाऊ चांगल्या होय ना.
काय माहिती, पण मी मामाकडे त्याची डाळ बीळ खाल्लेली होती त्यामुळे म्हणतो काय ते हे करून भरडून. तरी आहे ना अशा प्रकारे काढतात. आता नाही महाशिवरात्र झाल्याशिवाय, महाशिवरात्र झाल्यावर तवा तुझ्या भाव आहे ना तवा गडी कोण मिळतात. आमचा बाबा आहे काय नाही जाऊच मागितलं म्हणतं मान नाही होत. खायन तोडूच आहे तो कोण तोडीत नाही. आमच्याकडे सुरुवात झाली आता ही तोडूची, कवाळ तोडूची, तर ते तुम्हाला दाखवन. मला ठेवायचा नाही. हुंदराची ह्याची त्याची. तर हे जे आपण काढतो ना उपळून त्याच्यानं हाताने फॉड पण येतात ना गे, म्हणून ही सेफ्टी हँड ग्लोव्ज घातलेलं आहे. बसले जात संध्याकाळ पण येत असशील ना कुळीत काढूसाठी? संध्याकाळचा पण एवढं हे नाही. सहा पण तर संध्याकाळी 5-5:30च्या नंतर, 5:30च्या नंतर ये. दिवसभर नाही, दुपारपर्यंत नाही ना? उन्हात सहा फुटता. हां. आणि ह्या आहे ना त्याच्या सुकवलंच इकडे या साईडला, मग आता किती दिवस सुकवायचं आणि काय? पालो 5-6 दिवस सुकवायचा. 5-6 दिवस कुळीत होईपर्यंत. काय म्हणता, काय म्हणता की पाला पडोपर्यंत पाळ पडापर्यंत. आणि त्याच्यानंतरची काय प्रोसेस असते जोडायचा. आणि मग कुळीत धाव झालं मग खाली पडते. व्हिडिओ करू शिये. मग कधी सोडणार तुम्ही दा? आता सुकल तेव्हा. मग या कुळीदाची भरपूर अशी प्रोसेस आहे. आता मी हे काढतोय तिकडं सुकशी घातलं ना, मग ते 4-5 दिवस सुकणार ना चांगला, त्याच्यात झोडणार. झोडल्याच्या नंतर असडतात की काय काय करतात सगळा. पण आता त्या सुकूसाठी तरी 4-5 दिवस लागतील. मध्ये मध्ये कसा काय ठेवलास की काको? ते हिरवा आहे बाबा. हिरवा काढत नाही तू? हिरवा पण काढला वाटतं. आता आला त्याच्यात नव्हता काय जमता. मग ह्यानंतर काढणार हिरवा राहिलेला? हे अशा पिकशी आहेत ना, हे बघ. हा, म्हणजे चांगल्या काय पिकलेल्या उपयोग शेंगा आहेत ना, आता आयाकडून काढलेला आहे ना, हा तेवढाच काढायचा काय? पण हा पिकला तरच काढायचा. हिरवी मग नंतर ह्याला कसा हे रस मिळता हम्म, तयार होण्यासाठी. हम्म, हम्म, हम्म. आणि हे वरची वरची काढली, मधली मधली की त्यासनी चांगला, मग तेवढी जागा पण भेटता मुद्दा हो बसला तशी. आपला. हा आता काढूचा आहे आपणास. तिकडं तर पूर्ण मळी हिरवीच आहे. तुझं तिकडं नाना पण काढत होते, कुळीतच काढत होते त्यांचं. तुला काय सांगितलं तू जाऊया बाजारात. मस्त मळ्यातलं वातावरण बघा किती भारी आहे आता आता काय आहे? सकाळचा. काय ना आमच्याकडे थंडी पण लागत आहे भरपूर. थंडी लागताय गं, सकाळ मला सकाळी लागले. माणसा कुळीत काढतात. इकडं काको रिचार्ज होत आहे. पान मेंढेटर आहे, सगळे खातातच खातात. पान सुपारी होय. मी आता पान सोडून देणार हो. का गे? मग काय चालू करणार अजून? काय नाही ना, मग तर ठीक आहे. तिकडं बघा मस्तपैकी सुकलेलं आहे बघा. सुकलेलं चांगलं, झोडूस पण चांगलं. आणि ही काय खातं? लगेच ते शेंगा ह्या उघड्या होतात ते करताना. पहिल्यांदा काय करायच्या, अशा वयच घालायच्या, पण आता हे साडी लावून हे ठोंबं वगैरे घालून चांगला पॅक करून घेतात. आणि काकून ह्या आणल्या नाही त्यात ना चाय. चला जाऊया घेऊन. आता ह्या काय ह्याच्यात आहे चाय, आणि हे काय खारी. खारी. पोरामध्ये किती आहे? भयाकडे घेतली काय घे? छोटी बाबा देऊन ती फुलली. होय. पण ताई म्हणते, होत आहे की नाही? वर घेऊन ये काय नाही म्हणतात. आणि असले बावात घालतो. हे बघा सोनागी कोकणात जेव्हा आपण कुठलं पण काय खाऊ, जेव्हा कुठली पण चाय वगैरे पिऊ, कमी कर एवढी नको, तर पहिल्यांदा ऐकायला जागावालाच थोडासा देतात. इथं आहे ना तरी काय थोडीशी चाय वाटला आणि साईडला देत. जागेवर मस्त खारी आणि चाय प्यायला या तुम्ही पण. तू ह्या लावून किती साडी लागल्या असतील की तू? एक दुकानाचे सेल लागलोय बघा किती, सगळ्या गोल सगळ्या साड्या लावून ठेवलेल्या आहेत. वय वय यावा चाय पिऊच यावा. तुम्ही पण यावा. तर आम्ही मगापासून 1-1.5 मळी काढलेलो, आणि या साईडला बघा मम्मी पण आले आमची. आता काहीतरी घेऊन आले, मग नाश्ता काय आली काय माणसांका मगाशी चाय पियालो. कुणी दिला?
ही काय चाय आणि खारी. तर ही आले आणि एवढूसच राहिलं आता ह्या मळीचा. नको होय. लवकर यायचं. आजारचाही वाजर होय. त्या नाही पित डायबिटीज आहे होत होय देवाच बाहेर सोना दे. तर इकडं ही काको पण आली आहे. मी कवा सोडून गेले असे दिसून नदी तुला मी कवा सोडून गेलेला हे असं ठेवलेलं आहे सुकत मध्ये मध्ये काढून ठेवलेलं सगळं. याच्यापासून जी पिठी बनता ना ते एकदम झटपट पटापट बनता आणि जशी मॅगी कशी 2 मिनिटात बनता तसंच ही मॅगीची सख्खी बहीण आहे. ह्या काको एकत्र करून तिथे घेऊन जायचं. खळाच्या इथं ना गे चल. साडीचा भारी वापर करून घेतलंस की साडीची वय केला नाही. साडी या ठेवल्या गेला जे आम्ही कुळीत काढलो ना तर ते इथं एकत्र करून ठेवलं होतं तर ते इकडं घेऊन आलो. हे बघा असं करून घेऊन आलो. साडी गोल गोल करून आणि इकडे घेऊन आलेलं आहे काको. तर सुकत घालताय खळ्यावर हे कुळीन. आणि या सुकोसाठी अजून 1-2 दिवस तरी लागतील. जास्तच लागतील 4-5 दिवस तरी वाटतं. मग पुढचं पुढचं काय असेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की जेव्हा पण व्हिडिओ येईल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. तर आता आपण हा व्हिडिओ इथे संपूया आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.